मैं सृष्टि आपका स्वागत करती हूँ। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। यूनाइटेड किंगडम में महामानव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनकी 131वीं जयंती बड़े ही हर्षोल्लास के साथ मनाई गई। बुद्धिस्ट आम्बेडकर राइट मैत्री संघ के यूके BAMS यूके द्वारा आयोजित केब्रिस बुद्धिस्ट सेंटर में 23 अप्रैल 2022 को महात्मा ज्योतिबा फुले और डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर भीम जयंती 2022 कार्यक्रम का आयोजन किया गया था। इसमें कार्यक्रम की शुरुआत बौद्ध वंदना से हुई और महामानवों को मान वंदना देने के बाद जय भीम के घोष लगाए गए, जिससे पूरा विहार गूंज उठा। इसमें महात्मा ज्योतिबा फुले की 195वीं जयंती और डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के 131वीं जयंती के संयुक्त आयोजन में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सम्राट अशोक, राजश्री शाहू महाराज और शिवाजी महाराज के जीवन की घटनाओं पर आधारित लघु नाटक, नृत्य, भीम गीत, कविता का पाठ और संगीत प्रदर्शन आदि प्रस्तुति हुई। जय भीम, जय 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 भीम। जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम। कोल्हापुर में लोक राजा राजश्री शाहू महाराज स्मृति शताब्दी महोत्सव संपन्न हो रहा है। शुक्रवार 6 मई को शाहू महाराज स्मृति दिन है और इसी अवसर पर 100 सेकंड जहां भी लोग हो वहीं पर खड़े रहकर शाहू स्मारक कृतज्ञता पूर्वक अभिवादन करो, ऐसा आह्वान पालक मंत्री सतेज पाटिल ने शाहू मिल प्रेस वार्ता में किया। इस प्रेस वार्ता में जिलाधिकारी राहुल रेखाराव मौजूद थे। शाहू महाराजांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करावी आणि त्यांचा 100वा स्मृतिदिन 6 तारखेला आहे। त्या अनुषंगानं गेल्या 12 दिवसामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम जिल्हा प्रशासनाच्या वतीनं शाहू मिल येथेच आम्ही आयोजित त्या ठिकाणी केले। लोकांनी चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद या सगळ्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी दिलेला आहे। त्याचबरोबर येणाऱ्या 5 तारखेला सकाळी 11 वाजता किमान 100 ठिकाणी शाहू महाराजांच्या बद्दल व्याख्यानं आपण आयोजित केलेले आहेत। अनेक वक्ते शाहू महाराजांचे कार्य आणि कर्तृत्व याची माहिती या व्याख्यानाच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत देण्याचं नियोजन आपण 5 तारखेला केलेलं आहे। त्याचबरोबर 6 तारखेला जो स्मृतिदिन आहे त्या दिवशी अत्यंत महत्त्वाचं नियोजन आहे जे आपल्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत गेलं पाहिजे। ते नियोजन म्हणजे सकाळी 10 वाजता या कोल्हापूर जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील लोकांना माझी विनंती आहे की शाहू महाराजांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 100 सेकंड स्तब्धता पाळून त्यांना आदरांजली व्यक्त करावी अशी आमची विनंती या निमित्तानं असणार आहे। 6 मेला सकाळी 10 वाजता आपण जिथं असाल तिथं थोडं बाजूला राहून थोडं उभं राहून आदरणीय शाहू महाराजांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली तर निश्चितपणे त्यांना चांगल्या पद्धतीने ज्या ठिकाणी आदरांजली होऊ शकेल। राज्य शासनानं या सगळ्या वर्षभर होणाऱ्या सर्व कार्यक्रमाच्या नियोजनासाठी 5 कोटीचा निधी दिलेला आहे। शाहू मिलचा एक चांगला आराखडा आम्ही त्या ठिकाणी तयार केलेला आहे। तिथंही चांगल्या पद्धतीची डेव्हलपमेंट या शाहू मिलमध्ये प्रामुख्यानं आपण करणार आहोत। उद्देश एवढाच आहे की कर्तृत्वान जो राजा आम्हाला शाहू महाराजांच्या माध्यमातून या कोल्हापूरला मिळाला, त्या कर्तृत्वान शाहू महाराजांनी या कोल्हापूरसाठी जे योगदान दिलं, किंवा महाराष्ट्रासाठी दिलं, देशासाठी समतेचा संदेश दिला, त्यांची आठवण होणं आजच्या काळामध्ये गरजेचं आहे आणि त्यांचा विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न कोल्हापूरवासी म्हणून आम्ही सगळेजण करणार। धामनगांव नगर परिषद कर्मचारी एक निवेदन के माध्यम से अपनी विभिन्न मांगों को लेकर प्रदर्शन कर रहे हैं, लेकिन फिर भी अभी तक कर्मचारियों को कोई लाभ नहीं मिला है। साथ ही वेतन नियमित रूप से न होने के कारण वेतन के बारे में 100% ग्रांट, संवर्ग कर्मचारियों को MPS और ECPS ऐसी विभिन्न मांगों को लेकर नगर परिषद कर्मचारियों ने समय समय पर सरकार के पास निवेदन दिए, लेकिन फिर भी उस निवेदन को
पूर्तता न होने के कारण धामनगांव रेलवे यहां सभी के कर्मचारियों ने 1 मई श्रमिक दिन का झंडा फहराकर 2 मई से काम बंद आंदोलन शुरू कर दिया है। मी राजेंद्र सुरेशराव बोंगे, नगर परिषद धामणगाव संघटनेचा अध्यक्ष। आम्ही सर्व कर्मचारी काम बंद आंदोलन करीत आहे। शासनाला विविध वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा शासनाने ते मान्य न केल्याने, वेळोवेळी आमचा पगार न होत असल्याने पगाराबद्दल 100% ग्रँट, संवर्ग कर्मचाऱ्यांना NPS, DCPS इत्यादी बाबत विविध योजनेचा लाभ, सफाई कामगारांना मोफत घरे, अशा विविध मागण्याबाबत आम्ही वेळोवेळी शासन दरबारी त्यांना निवेदने दिली आहे। परंतु त्या निवेदनाची पूर्तता न होत असल्याने आम्ही 1 मे कामगार दिवसाचा झेंडा फडकून कामगार दिनानिमित्त 2 मे पासून बेमुदत काम बंद आंदोलन करीत आहे। यामध्ये धामणगाव नगरपालिकेचे सर्व कर्मचारी सर्व संघटना यामध्ये सामील आहे। तसेच अमरावती जिल्ह्यात सुद्धा सर्व नगरपालिका 11ही नगरपालिका यामध्ये सामील आहे। रायगढ़ जिला परिषद से पालक मंत्री अदिति तटकरे के हाथों आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त करने वाले अष्टपैलु व्यक्तिमत्व अरविंद वाघमारे, इनका सेवापूर्ति होने से उनका सेवापूर्ति विदाई समारोह गागोदे बुद्रुक केंद्र के समस्त शिक्षक गणों की तरफ से पेन के महाकाली सभागृह में किया गया। अरविंद वाघमारे ने शैक्षणिक कारकिर्द से अपने कार्य में प्रसिद्धि ली, साथ ही सेवानिवृत्ति के बाद भी वह शैक्षणिक, सामाजिक और सेवाभावी के क्षेत्र में तन मन धन से अपनी जन सेवा जारी रखेंगे। ऐसी बात अरविंद वाघमारे ने कही। आत्ता जे काही माझे भावने जे सेवानिवृत्त झालेले ते अरविंद वाघमारे हे साधारणतः त्यांच्याबरोबर माझा ज्या वेळेपासून संपर्क आला की तर त्या बाबतीमध्ये ते अत्यंत आधी हुरहुन्नरे असं व्यक्तिमत्व आहे। त्यांनी कुठलंही काम जरी हातामध्ये घेतलं तर ते निष्ठेने अत्यंत पार पाडत असतात। आज आम्ही हा सामाजिक आणि धार्मिक चळवळीमध्ये काम करत असताना आम्ही फक्त शैक्षणिक आणि सामाजिक उत्कर्षासाठी कायम प्रयत्न करत आलेलो आहोत आणि त्यासाठी वाघमारे सरांवर आता आम्ही निश्चितपणे जबाबदारी टाकायला मोकळे झालेलो आहोत की ज्या व्यक्तीला शिक्षण क्षेत्रामधली संपूर्ण माहिती आहे आणि त्याच दृष्टीने आज शैक्षणिक आणि सामाजिक काम करत असताना आपल्या येथील समाजाचा उत्कर्ष, त्यांना आधी दिशा देण्याचं काम आज आम्हाला वाघमारेंच्या माध्यमातून करणं अत्यंत सोपं जाणार आहे। कारण एक चांगली व्यक्ती आज या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहे आणि त्यांना पुढील आयुष्यामध्ये जे सामाजिक आणि धार्मिक काम करण्यासाठी आणि शैक्षणिक काम करण्यासाठी आम्ही आमच्या ज्या संघटना आहेत, आमच्या ज्या काही पतसंस्था आहेत की त्यांच्यामार्फत जास्तीत जास्त आम्ही त्यांना सहकार्य करू आणि त्यांच्यामार्फत एक आधी समाजाभिमुख काम कसं त्यांच्या हस्ते होईल त्यासाठी आम्ही निश्चितपणे त्यांच्या पाठीमागे राहू आणि ते सेवानिवृत्ती झाल्याबद्दल मी त्यांना एक उत्तम प्रकारे आयुरारोग्य लाभो आणि त्यांना अशीच आधी उत्सर्जित म्हणजे उत्साह त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त वाढो आणि समाजाचं काम करण्यासाठी त्यांना आणखीन एक उदंड आयुष्य लाभो अशी त्यांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो। याआधी मी रायगड जिल्हा परिषद शाळा म्हणजे मी सुरुवात केली पोलादपूर तालुक्यामधून आणि अति दुर्गम अशा पोलादपूर तालुक्यातून सेवा करत असताना आणि माझे असे 5-6 तालुके झाले। शेवटी मी पेण तालुक्यामध्ये माझी दुर्गम शाळा निंबारोड या ठिकाणी काम केलं। त्या आदिवासी वाडीमध्ये माझी शाळा असताना सुद्धा त्या शाळेसाठी मी खूप असं चांगलं योगदान दिलं। एक हेटवणीसारखी शाळा की जिथं 4थीपर्यंत शाळा होती ती शाळा मी आज 8वीपर्यंत केली आणि आदिवासी मुलांना जे शाळेसाठी लांब जावं लागायचं त्यांचं अंतर कमी झालं आणि आज ती शाळा माझ्या कारकिर्दीमध्ये मी 8वीपर्यंतची केलेली आहे। यापुढे मी शैक्षणिक काम करत असताना मी आदिवासी वाडीतल्या मुलांसाठी अजूनही त्यांच्यासाठी मी शिक्षकच आहे आणि रिटायर जरी झालो तरी शिक्षक म्हणूनच मुलांना अजूनही योगदान देणार आहे। आपण कवी आहात, पुढे फुले शाहू आंबेडकरी चळवळीत आपलं कशा पद्धतीचं योगदान असणार आहे?
फुले शाहू आंबेडकरांची चळवळ म्हटल्यानंतर आम्ही शिक्षकी जरी पेशात असलो तरी समाजासाठी शाहू फुले आंबेडकर ही चळवळ जी आहे ती मी सेवानिवृत्त झाल्यानंतर माझ्या लेखणीतून, माझ्या कवितेतून, माझ्या काव्यातून मी सदर चळवळ ही पुढे नेणार आहे. आणि नक्कीच बाबासाहेबांनी दिलेल्या ह्या चांगल्या चळवळीचा आणि शाहू फुले आंबेडकर अभियानाचा मी सुद्धा या समाजासाठी चांगल्या पद्धतीने मी उपयोग करणार आहे आणि समाजासाठीच याच्या पुढचं मी काम करणार आहे. जय भीम इंडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। दिवंगत अनुसया राजाराम सोनावने का प्रथम पुण्य स्मरण कार्यक्रम सोमवार 2 मई को रुद्रवली में वैचारिक और लोकोपयोगी गतिविधियों के साथ आयोजित किया गया। इसमें परिवर्तनवादी और पुरोगामी विचारधारा के असंख्य ग्रंथ वितरित कर समाज को एक आदर्श और प्रेरक संदेश दिया गया। परली यहाँ अत्यंत भव्य और सुसज्जित हुतात्मा नाग्या कातकरी आदिवासी समाज भवन बनाया गया है और इस जगह पर डॉक्टर संजय राजाराम सोनावने के योगदान से पुस्तकालय की स्थापना भी की जा रही है। संघं शरणं गच्छामि, द्वितीयं बुद्धं पूजयामि बुद्धं कुसुमेन नयनं क्वेन मेतेन लभामि मोक्षं कोपं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावम् धनसारपदितेन दीपेन प्रमदंसिना दीलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोगुणम्। असतील हे जमा करून ते विकायचे आणि आपला दिवस साजरा करायचा, दिवसाची आपली जी भूक असेल ती भागवायची, पण भविष्य मात्र तसंच अंधारमय या समाजाचं राहिलेलं आहे। आणि म्हणून ह्या गोष्टीचा जर आपण गांभीर्याने विचार केला तर आपल्याला निश्चितपणे असं दिसून येईल की जे ज्ञान या समाजाला पाहिजे, जे नॉलेज या समाजाला पाहिजे, ते ज्ञान नॉलेज या समाजापर्यंत पोहोचत नाही आहे। शिक्षणाचा अभाव आहे। हे आर्थिक गोष्टीमुळे त्यांची मुलंसुद्धा तिकडे वळत नाही आहेत। गावोगावी मराठी शाळा आहेत, प्राथमिक शाळा आहेत, परंतु त्यांनी ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे त्या पद्धतीने काम होत नाही आहे। आणि म्हणून जर आपण सर्वांनी, आपला बौद्ध समाज असेल, बहुजन समाज असेल, या सर्वांनी जर ठरवलं तर निश्चितपणे या आदिवासी समाजाचा उदय झालेला आणि विकास झालेला आपल्याला दिसून येईल। आणि असं स्वप्नसुद्धा मला पाहायला आवडेल की हा समाज प्रगतीपथावर गेलेला आहे। आज आमचं गाव बघितलं, आमच्या गावाला लागूनच आदिवासी वाडी आहे। जेव्हा एंट्री करतो आपण तर प्रथम त्यांचं दर्शन आपलं होतं, तर आपण बघतो त्यांची काय परिस्थिती आहे। शासनाने घरकुल योजना बांधून दिली, तिथं ते उदरनिर्वाह करत असतात। आणि म्हणून आमच्या पवार साहेबांसारखी जी मंडळी आहेत, जी चार चौघामध्ये वावरतात, फिरतात, ते आता जागरूक होत चाललेत आणि आपल्या समाजाला एक दिशा देण्याचं काम हे लोक करतायत। आणि अशा लोकांच्या पाठीशी आपण उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे। आणि म्हणून मला वाटतं 3-4 महिन्यापूर्वी सुधागडला प्रोग्राम झाला होता, त्यांचं सभागृहाचं उद्घाटन होतं। आमदार धैर्यशील पाटील साहेब आले होते, मी होतो।
आणि मग त्या ठिकाणी आम्ही ह्या समाजाची गरज काय आहे तर त्यांना मी त्यावेळेला मग त्यांच्या ह्याच्यासाठी लायब्ररीसाठी 1,00,000 रुपये आपण त्या ठिकाणी जाहीर केले आणि ते आज एक प्रतिकात्मक त्याचं वाटप ग्रंथालय त्याचं वाटप आपण या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर आपण केलेलं आहे. तर या समाजाने त्या ग्रंथालयाचा उपयोग आपल्या समाजातील जी भूतपूर्व मुलं असतील, तरुण असतील, तरुणी असतील यांच्यासाठी कसा जास्तीत जास्तपणे करता येईल ह्यासाठी आपण मेहनत घेतली पाहिजे, आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि आता आपण आपलेच उद्धारकर्ते झालं पाहिजे. हे जे ग्रंथ या ठिकाणी दिलेले आहेत त्याचा आदिवासी समाज बांधव हे चांगल्या पद्धतीनं वापर उपयोग करतील आणि स्वतः चांगले ज्ञानी होण्यासाठी त्यांना खूप मदत होणार आहे. आणि या ग्रंथ हे जास्तीत जास्त आता MPSC UPSCचं देखील सुधागड तालुक्यामध्ये जे तहसीलदार आहेत दिलीप रायन्नवाल साहेब त्यांनी पूर्ण सुधागड तालुक्यातल्या आदिवासी बांधवांमध्ये समाज प्रबोधन शिक्षणाची चळवळ ही व्यापक स्वरूपामध्ये राबवण्याचा संकल्प केला आहे आणि त्यांनी MPSC UPSCचं केंद्र त्या ठिकाणी खोललेलं आहे ज्याच्यातून अधिकारी वर्ग बनेल, शासनकर्ती जमात बनेल आणि आदिवासी समाज हा प्रभावी झालेला आहे खूप. त्यामुळे तो वाचनाकडे वळतोय, अभ्यास करतोय आणि त्याला सोनावणे साहेबांसारख्या नामवंत उद्योजक, ज्येष्ठ समाजसेवक आणि लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान ज्यांचं काम आणि कार्यकक्षा या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील पोहोचलेले आहेत. ज्याप्रमाणे ही खूप मोठी गोष्ट आहे की आदिवासी समाजानं आपल्या अनुसया आईंचं नाव त्या ठिकाणी जे ग्रंथालय भव्य दिव्य उभारणार आहे त्याला त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये समाजामध्ये ठराव करून त्यांनी ते नाव त्या ठिकाणी सुचवलेले आहे. खूप मोठी गोष्ट आहे आणि त्या ग्रंथालयाला नावाला आईंच्या नावाला शोभेल असंच ग्रंथालय साहेबांच्याकडून तिथं उभारलं जाईल हे मी मागाशी देखील सांगितलं होतं. डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनकी जयंती के अवसर पर कोल्हापुर मध्यवर्ती जयंती महोत्सव समिति की ओर से शाहू स्मारक भवन में डॉक्टर आनंद मेनसे इन्होंने डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के विचार और शिक्षा के निजीकरण इस विषय पर अपनी बात रखी. इसमें समिति के अध्यक्ष विजय कालेबाग, सतीश कांबले, रूपाताई वायदंडे सहित अन्य गणमान्य व्यक्ति मौजूद थे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले आंबेडकरी चळवळ आणि आजचा बहुजन समाज या विषयावर पहिलं पुष्प व्याख्यानमालेचं मी गुंफलं. त्यामध्ये विशेषतः या देशाची राज्यघटना आणि बुद्धाचा धम्म ही बाबासाहेबांनी या देशाला दिलेल्या 2 राष्ट्रीय देणग्या आहेत आणि भारतीय संविधान हे 140 कोटी लोकसंख्येला अनेक जाती धर्म पंथ लिंगाच्या भारतीयांना एकत्र ठेवणारं गेले 70 वर्ष हे एकमेव असं प्रभावी, परिणामकारक आणि जगात जिचं सुंदर अशी वर्णन केलेलं आहे अशी राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे. परंतु आजची ही संसद जी आहे ती संसदेपेक्षा धर्मसंसदेला अलीकडं जास्त महत्त्व यायला लागलेलं आहे आणि दारातल्या किंवा गोट्यातल्या गाईला चांगले दिवस येत आहेत. कारण गायीबद्दल सगळ्या भारतवासियांना दया यायला लागलेली आहे. गाईला चांगले दिवस आलेत आणि घरातल्या बाईला, स्त्रीला जी 50% लोकसंख्या आहे तिच्या वाट्याला वाईट दिवस आलेले आहेत. अन्याय अत्याचार दलित स्त्रियांच्यावरचे चालूच आहेत. हा काल व्याख्यानात मांडलेला जो मुद्दा होता तो या निमित्तानं लॉर्ड बुद्धा चॅनेलच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्यापर्यंत, तमाम भारतवासियांच्यापर्यंत हा मुद्दा पोहोचवणं मला जास्त गरजेचं वाटतं. पोटात मनुस्मृती आणि ओठात संविधान अशा दगाबाज, दगाखोर आणि बेगडी अशा सत्ताधाऱ्यांनी हा देश काबीज केल्यामुळं ज्या आवर्तातून बाबासाहेब आंबेडकर बाहेर पडले 14 ऑक्टोबर 56ला त्याच आवर्ताचं एक सध्या सनातनत्व मनुवादी समाजव्यवस्था या देशात बळकावताना आपल्याला दिसते आहे. आणि म्हणून संसदपेक्षा धर्मसंसद श्रेष्ठ ठरायला लागलेली आहे. लोकशाही सध्या कोमात आहे आणि समाजवाद, धर्मनिरपेक्षता ही व्हेंटिलेटरवर आहे. अशा पद्धतीची या समाजाची आजची अवस्था आहे. बहुजन समाज फुले शाहू आंबेडकरांना मानणार आहे, परंतु त्याच्यात अंधश्रद्धा आहेत, व्यसनाधीनता आहे. हे सारं जर बघितलं तर आजच्या बहुजन समाजानं कृतिशीलपणे महापुरुषांना स्वीकारावं आणि दैनंदिन आचरणात घेऊन पे बॅक टू सोसायटी, मी समाजाचा देणेकरी लागतो
आरक्षणाचा लाभार्थी वर्ग फुले आंबेडकरी चळवळीपासून दूर आहे. बाबासाहेबांनी त्यांना कलंक लावलेला आहे. पुढे लेके लोगों ने मुझे धोका दिया. तो कलंक पुसून काढण्याचं काम हे सुशिक्षित तरुणांनी, कर्मचाऱ्यांनी, शिपाई ते राष्ट्रपती पदापर्यंत ह्या सगळ्या आरक्षणाच्या लाभार्थी वर्गांनी करणं गरजेचं आहे, असा मुद्दा काल फुले आंबेडकरी चळवळ आणि आजचा बहुजन समाज या निमित्तानं मी मांडलं. आज या राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये बेळगावचे ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि लेखक, विचारवंत, ज्यांच्या वडिलांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये मोठं योगदान दिलेलं आहे, कृष्णा मेणसे यांचे चिरंजीव प्राचार्य डॉक्टर आनंद मेणसे यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे शिक्षणविषयकचे विचार आणि आजच्या शिक्षणाचं बाजारीकरण, खाजगीकरण या विषयावर त्यांचं व्याख्यान आता सुरू होतं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो विचार मांडला त्यामध्ये जात व्यवस्थेचं निर्मूलन झालं पाहिजेत हा त्याचा मुख्य आशय होता. जात व्यवस्थेचं निर्मूलन करणं याचे काही उपायही त्यांनी सांगितले. यातला एक उपाय म्हणजे आपल्या देशातल्या सर्व लोकांना शिक्षण मिळालं पाहिजेत, ते दर्जेदार असायला पाहिजेत आणि असं शिक्षण देण्याची जबाबदारी ही सरकारवरती असली पाहिजेत. ही इतर कोणी जबाबदारी घेता कामा नये. सरकारची ही जबाबदारी आहे की आपल्या देशातील सर्व देशबांधवांना चांगल्या प्रतीचं शिक्षण मिळावं. पण आज असं दिसतं आहे की आज जी राज्यव्यवस्था आपल्या देशामध्ये आहे त्या राज्यव्यवस्थेनं एकूणच शिक्षण व्यवस्थेचं खाजगीकरण करण्याचा एक निर्णय घेतलेला आहे. बोलताना ते म्हणतात की आम्ही बाबासाहेबांचा आदर करतो, बाबासाहेबांच्या राज्यघटनेचा आदर करतो, पण त्यांची कृती मात्र पूर्णपणे विसंगत आहे. हे लोक शिक्षण व्यवस्थेचं खाजगीकरण करू इच्छितात. यामागे त्यांचा एक डाव आहे. तो डाव असा आहे की शिक्षणाचं खाजगीकरण झालं तर शिक्षण महाग होईल, ते महाग व्हावं. महाग झालं म्हणजे मग ज्याच्याजवळ पैसे आहेत तेवढेच लोक आपल्या मुलांना शिकवू शकतील आणि ज्यांच्याजवळ पैसे नाहीत असे लोक शिक्षणापासून वंचित राहतील आणि या वंचित राहणाऱ्यांच्यामध्ये प्रामुख्यानं आपल्या देशातील दलित आणि सर्व महिला यांचा समावेश होईल. एका अर्थानं असं म्हणता येईल की पुन्हा एक वेगळ्या पद्धतीनं या देशामध्ये मनुस्मृतीचा विचार अवतरेल. जैसा कि आप जानते हैं, अप्रैल का पूरा महीना महापुरुषों की जयंती के रूप में मनाया जाता है. शिवराय, शाहू, फुले और आम्बेडकर के विचारों की ज्वाला कायम रहनी चाहिए. इसीलिए कृष्ण पिंगाक्ष हिल्स, शिरोली, तालुका खेड़ और जिला पुणे, यहाँ जयंती महामानवों की यह कार्यक्रम मनाया गया. साथ ही कार्यक्रम में निर्मिका फाउंडेशन के अध्यक्ष हरीश भाई देखने, कार्यक्रम के मुख्य आकर्षण आयुष्मान संतप्त गारगोटे, इन्होंने शिवशाही और लोकशाही इस विषय पर व्याख्यान व मार्गदर्शन किया. साथ ही वामनदादा कर्डक के पोते अक्षय कर्डक ने भी गायन के जरिए प्रेरित किया. दुसरा दिवस गेला, दुसऱ्या दिवशी शोधायला सुरुवात केली. दुसरा दिवस गेला मात्र समाधी सापडली नाही. तिसऱ्या दिवशी महात्मा फुलेंची समाधी, त्या छत्रपती शिवाजीराजांची समाधी माझ्या महात्मा फुल्यांना सापडली आणि सापडल्यानंतर महात्मा फुल्यांनी तिच्यावरची काटेरी झुडपं, काटे जे असतात ते बाजूला केले आणि तिथे राणाची काही फुलं आणली आणि छत्रपती शिवाजीराजांच्या समाधीवरती ठेवली. तिथे एक रामजोशी आला आणि म्हटलं हा तर शूद्रांचा राजा आहे, साधी त्याची मुंज झाली नाही शिवाजीची, याची काय पूजा करतो? या रामजोशीला दक्षिणा दे. हा तुझा राजा आणि कसली त्याची पूजा करतोस रे? लाथानं त्यानं शिवाजीराजांच्या समाधीवरची फुलं उधळून लावण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांनी काय केलं? राज्यघटना लिहिली. बाबासाहेबांनी काय केलं? सगळं केलं. बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजीराजांचा अपमान मनुस्मृतीनं केला, म्हणून बाबासाहेबांनी तीच मनुस्मृती रायगडाच्या खाली महाडला जाळली. हे बाबासाहेबांचं कर्तृत्व आहे आणि हीच मनुस्मृती तुमच्या आणि माझ्या देखत तुम्ही कधी हे भारताची पहिली राज्यघटना लिहिणारा, भारताची पहिली राज्यघटना लिहिणारा हा मनु आहे. तो मनु महाराज आहे आणि तुम्ही आम्ही म्हणायचं एकच राजा बाबासाहेब. राजस्थानमध्ये मनुचा पुतळा उभारला गेला. मराठ्यांनी विरोध केला बाबासाहेबांच्या लेकरांना विरोध. मग एकच राजा अंगावरती मारेकरी झाले.
छत्रपती शिवाजीराजांना संपवण्याचा प्रयत्न केला, बाबासाहेबांना संपवण्याचा प्रयत्न केला, राजश्री शाहू महाराजांवरती 2दा बॉम्ब स्फोट करण्याचा प्रयत्न केला, महात्मा गांधीवरती हल्ला करण्याचा. आम्ही काय करतो आत्मचिंतनाची गोष्ट आहे. आम्ही फक्त जय भीम म्हणणार, आम्ही फक्त महात्मा फुलेची जय म्हणणार, आम्ही फक्त छत्रपती शिवाजीराजे म्हणणार आणि कमळाला आमच्या घरात बसणार लागतं. आणि गुरुजी मी नेहमी एक तास कार्यक्रमाला अगोदर जातो. का जातो? परिस्थिती पाहता येते. या रेडिओ हे शिरोली गाव थोडं डेंजर आहे ना, कधी दगडफेक होईल सांगता येत नाही, होईल सांगता येत नाही. खेड सुद्धा डेंजर आहे, सगळीच गावं डेंजर झाल्यात. आणि फक्त वाटत फक्त बीजेपीचेच नाही तर घड्याळाचे सुद्धा आहेत, शिवसेनेचे सुद्धा आहेत, काँग्रेसचे होते. आता तेल्हरा के आड़सूल पंचगुआन थार इस रास्ते का निर्माण कार्य कई सालों से लंबित पड़ा हुआ है। अकोला जिले के पालक मंत्री ओम प्रकाश कड़ू इन्होंने इस रास्ते का निर्माण कार्य शुरू करने का आश्वासन दिया था, लेकिन उन्होंने वो पूरा नहीं किया। इसलिए इस चिलचिलाती धूप में वंचित बहुजन आघाड़ी की ओर से आत्मक्लेश आंदोलन किया गया। इस दौरान महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर, जिला अध्यक्ष प्रमोद दंडवे, एडवोकेट संतोष रहाटे सहित अन्य गणमान्य व्यक्ति सहित जिला परिषद के कई पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद थे। आणि तालुक्याच्या वतीने आज आमचे विकास भाऊ आणि त्यांचे सर्व सहकारी इथे पंचायत समिती सदस्य दिवानेजी, इथे सर्व मान्य आमचे पदाधिकारी, आमचे जिल्हाध्यक्ष प्रमोद भाऊ, मान्य प्रदीपजी, या सगळ्यांनी आणि सर्व तालुक्याच्या वतीने इथे जे आज आंदोलन उभं केलेलं आहे हे प्रतिकात्मक आंदोलन आहे। जर प्रशासनाने आणि मंत्र्यांनी जर हे रस्ते 15 दिवसाच्या सुरू केले नाही तर याच्यापेक्षा मोठं तीव्र आंदोलन पक्षाच्या वतीने करण्यात येईल। बच्चू भाऊ कडू हा नौटंकी आहे, एकीकडे कामं करायचे नाहीत, कमिशन खायचं आणि वरतून मी लोकसेवक आहे, रुग्णसेवक आहे अशा प्रकारची नौटंकी करायची, श्रमदान करायची। श्रमदान तिथे केल्यापेक्षा, अकोला शहरात केल्यापेक्षा या रस्त्यावर आणून श्रमदान करायची हिम्मत ठेवा। आज के लिए बस इतना ही। आप देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज।